मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील शांततेच्या मार्गाने करत असलेल्या उपोषणाला माझा पाठिंबा असून राज्यातील मराठा समाजाची गेल्या अनेक दशकांपासून असलेली आरक्षणाची मागणी लक्षात घेत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणेकामी विशेष अधिवेशन बोलवावे व सदर अधिवेशनात ठराव करून केंद्र शासनास पाठविण्यात यावा, जेणेकरून महिला आरक्षणाप्रमाणे घटनेत दुरुस्ती करून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावून मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निफाडचे आमदार दिलीपराव बनकर यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली। तर याबद्दलची माहिती जी मराठीच्या माध्यमातून त्यांनी दिली। उपमुख्यमंत्री यांच्याकडे काय मागणी केली? मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, त्यासाठी सातत्याने सकल मराठा समाजाने अतोनात प्रयत्न त्या ठिकाणी केले। मध्यंतरीच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील त्यांना पण आपण पत्रव्यवहार त्या ठिकाणी केलेला आहे। आज मराठा समाज अडचणीत आलेला आहे, त्यांच्या मुलांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळत नाहीत, शिक्षण त्या ठिकाणी मिळत नाहीत, पाहिजे तशी परिस्थिती राहिली नाही। आणि मराठा समाजामध्ये बहुतांश समाज हा शेतकरी त्या ठिकाणी करतो आणि शेतकरी अडचणीत आलेला असल्यामुळं आज मराठा समाजाला आरक्षण मिळालं ही काळाची गरज आहे। त्या दृष्टिकोनातून मी एक मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून आणि या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यानंतर अध्यक्ष, त्यांना आपण पत्रव्यवहार त्या ठिकाणी केलेला आहे आणि निश्चितच त्या ठिकाणी 22 तारखेलाच आपण तसा पत्रव्यवहार करून यांनी राज्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे। खरं तर विषय हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्यामुळे राज्याने मागच्या 2 वेळेला जवळजवळ 288 आमदारांनी एकमुखी ठराव त्या ठिकाणी करून दिला होता, मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे। त्या दृष्टिकोनातून सातत्याने राज्य सरकार त्या ठिकाणी प्रयत्न करतं। तर राज्य सरकारमधले सर्व मंत्री महोदयांशी सुद्धा आमची चर्चा त्या ठिकाणी झाली। 2 वेळेस आपण आरक्षण दिल्यानंतर सुद्धा ते आरक्षण एकदा हायकोर्टामध्ये कट झालं, दुसऱ्यांदा सुप्रीम कोर्टामध्ये उडायला गेलं आणि त्या दृष्टिकोनातून कायमस्वरूपी आरक्षण कसं टिकेल त्या दृष्टिकोनातून जी योजना करायची असेल ती योजना राज्य सरकारने त्या ठिकाणी करावी, अशीच भूमिका त्या ठिकाणी मांडली। आणि गरज पडत असेल एक विशेष अधिवेशन त्या ठिकाणी राज्य सरकारने त्या ठिकाणी बोलव, सर्व आमदारांची मतं त्या ठिकाणी जाणून घेऊन आज सर्व समाज एकत्रच आहे, परंतु समाजामध्ये जर तेढ निर्माण झाली तर कारण नसताना महाराष्ट्र अडचणीत त्या ठिकाणी येऊ शकतो। हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून एक मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून, या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितच मराठा समाजाला आरक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे। आणि जे काही मनोज जरांगे साहेबांनी त्या ठिकाणी अतिशय साखळी उपोषण सुरू केलं, आंदोलनासाठी त्यांनी सुरुवात केली, त्यांना सुद्धा आपण पाठिंबा सुरुवातीलाच त्या ठिकाणी दिलेला आहे। आणि माझ्या तरुण सहकारी कार्यकर्त्यांना, मराठा समाजाच्या सर्व बांधवांना विनंती आहे की अतिशय शांततेच्या मार्गानेच हे साखळी उपोषण करावं लागेल, जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाहीत। आणि आपला जो मुद्दा आहे, आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे, त्यासाठी निश्चित मी या ठिकाणी या तालुक्याचा आमदार म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न करेन। राज्य सरकारकडून ज्या ज्या गोष्टी करायच्या असतील त्या राज्य सरकारचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा संबंधित मंत्री असतील त्यांची करून घेण्यासाठी कटिबद्ध राहील, एवढीच ग्वाही या निमित्ताने आपणा सर्वांना देतो। आता सध्या हिवाळी अधिवेशन पण सुरू होणार आहे, त्या हिवाळी अधिवेशनात आपण काय मुद्दा मांडणार? ज्यावेळेस हिवाळी अधिवेशन त्यावेळेस पहिला मुद्दा हाच त्या ठिकाणी आहे, त्याच्या अगोदरच आपल्याला आरक्षण खरं तर या ठिकाणी मिळालं पाहिजे, ही भूमिका आपली आहे। हिवाळी अधिवेशन सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे आणि त्यासाठी जे म्हणून काही करावं लागणार असेल ते प्रामाणिकपणे प्रयत्न त्या ठिकाणी केले जातील।